घनघोर मृगाचा प्राशुनिया पर्जन्य, घनघोर मृगाचा प्राशुनिया पर्जन्य, त्या तृषार्थ भूवर आले नवचैतन्य. उन्माद चढे तो दर्प दरवळे भोती, थरथरा कापली वर दर्भाची पाती. ते सुस्त धुलीकण गाऊ लागले गीत, ते सुस्त धुलीकण गाऊ लागले गीत. कोलाहल घुमला चहूकडे रानात. अभिमानी मानव आम्हाला अवमानी, अभिमानी मानव आम्हाला अवमानी. बेहोश पाऊले पडती आमुच्यावरुनी, त्या मत्त पदांना नच जाणीव अजूनी. की मार्ग शेवटी सर्व मातीला मिळती, मातीवर चढणे एक नवा थर अंती. पाहून हसूये, पाहून हसूये तुमचे ताजमहाल, अन गर्व किती तो काल काय जिंकाल. शेकडो ताजही जिथे शोभले काल, ती प्रचंड नगरे आज आमुच्या पोटी. मातीवर चढणे एक नवा थर अंती. धनवंत असू द्या दीन भिकारी, धनवंत असू द्या दीन भिकारी. कुणी संत असू द्या वा पापी व्यभिचारी, इकडेच वाहते सर्वांची रहदारी. हो भस्म चितेवर, हो भस्म चितेवर सारी नीती अनीती. मातीवर चढणे एक नवा थर अंती. ही क्षुद्र भावली कोण करी निर्माण, बेताल नाचवी सूत्रधार हा कोण. मातीतच अंती त्याचे ही निर्वाण. स्वामित्व जगाचे, स्वामित्व जगाचे अखेर आमुच्या हाती. मातीवर चढणे एक नवा थर अंती. मातीवर चढणे एक नवा थर अंती. विशाखानंतर कुसुमाग्रज झपाटल्यासारखे लिहित गेले. वेगवेगळे वाङ्मय प्रकार त्यांनी हाताळून पाहिले. नंतरच्या 15-20 वर्षात ते सतत शब्दामधून स्वतःला शोधत गेले आणि अखेरच्या कविता संग्रहापाशी येईतो हळूहळू शब्दच त्यांना शोधत त्यांच्यापाशी येऊन थांबत गेले. त्यांच्या कवितेवर रूढार्थाने कोणताच शिक्का मारून आपल्याला मोकळं होता येत नाही. आपल्याला सारखं जाणवत राहतं की त्यांचे रसरशीत भावगर्भ असे अनुभव खाजगीपणाच्या मर्यादा ओलांडून गेले आहेत, तुमच्या माझ्या मनाशी एकरूप झाले आहेत. तरीसुद्धा कवितेच्या अनन्य सुंदर रूपांना त्यांनी जराही धक्का लावलेला नाही. मला हवी आहे नास्तिकता, मला हवी आहे नास्तिकता, पण सहस्त्र वर्षे मनाला मिठी घालून बसलेली ही आस्तिकता होत नाहीये दूर माझ्यापासून. रंगमंचावरील दिव्यांच्या प्रकाशात व्याधाच्या नक्षत्रासारखी विविध रंगात उमलणारी, सुरेल पदन्यास करीत माझ्या अंतःकरणात प्रवेश करणारी ती मोहक नृत्यांगना उभी आहे माझ्या मंदिराच्या दाराशी. पण मलिन वस्त्र परिधान करून गहन काळोखात गुरफटलेली, एक तारीवर एकच एक गीत गाणारी ही उदासी मितभाषी जोगीण मान टेकून दरवाजाच्या स्तंभावरती बसली वाट अडवून. प्रवेशाच्याच पायरीवर, प्रवेशाच्याच पायरीवर. साद घालशील तेव्हाच येईल, साद घालशील तेव्हाच येईन, जितकं मागशील तितकंच देईन. दिल्यानंतर देहा वेगळ्या सावलीसारखी निघून जाईन. तुझा मुकुट मागणार नाही, तुझा मुकुट मागणार नाही, सभेत नातं सांगणार नाही. तुझ्यामधल्या माझ्यामधल्या तुझेपणात जोगीण बनून जगत राहीन, माझ्यामधल्या तुझेपणात जोगीण बनून जगत राहीन. मस्तक ठेवून गेलीस जेव्हा अगतिक माझ्या पायावरती, मस्तक ठेवून गेलीस जेव्हा अगतिक माझ्या पायावरती, या पायांना अदम्य इच्छा ओठ व्हायची झाली होती. वा वा वा. हे गगना तू माझ्या गावी आणि तिच्याही गावी, हे गगना तू माझ्या गावी आणि तिच्याही गावी. तुला उदारा पहिल्यापासून सर्व कहाणी ठावी. अशी दूरता अपार घडता एक तुझीच निळाई, अंतरातही एकपणाचे सांत्वन जगवित राहे. घन केसातून तिच्या अनंता फिरवित वत्सल हात,
सांग तिला, सांग तिला की दूर तिथेही जमू लागली रात, दूर तिथेही जमू लागली रात. काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही. काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही. काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही. देवळाच्या दारामध्ये, देवळाच्या दारामध्ये भक्ती तोलणार नाही. काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही. काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही. माझ्या अंतरात गंध कल्पकुसुमांचा दाटे. माझ्या अंतरात गंध कल्पकुसुमांचा दाटे. पण पाकळी तयाची, पण पाकळी तयाची कधी फुलणार नाही. काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही. काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही. नक्षत्रांच्या गावातले मला कवसले गुज. नक्षत्रांच्या गावातले मला कवसले गुज. परिअक्षरांचा संग, परिअक्षरांचा संग त्याला मिळणार नाही. काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही. काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही. मेघ जांभळा एकला राहे नभाच्या कडेला. मेघ जांभळा एकला राहे नभाच्या कडेला. त्याचे रहस्य कोणाला, त्याचे रहस्य कोणाला कधी कळणार नाही. काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही. काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही. तुझ्या कृपा कटाक्षाने, तुझ्या कृपा कटाक्षाने झालो वणव्याचा धनी. तुझ्या कृपा कटाक्षाने झालो वणव्याचा धनी. त्याच्या निखाऱ्यात कधी, त्याच्या निखाऱ्यात कधी तुला जाळणार नाही. काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही. काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही. देवळाच्या दारामध्ये, देवळाच्या दारामध्ये भक्ती तोलणार नाही. काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही. काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही. पण बोलणार नाही. पण बोलणार नाही.
जे रहस्य बोलायचं होतं ते आयुष्याच्या जवळजवळ अखेरीला बोलू शकलेली कुंती आणि जन्मरहस्य कळण्याचा क्षण हा सर्वात दुर्दैवी क्षण ठरण्याचं प्राक्तन वाट्याला आलेला कर्ण. कर्णाचं आकर्षण तात्यासाहेबांना कसं वाटलं? कधीपासून? अगदी शाळकरी वयात केव्हा तरी महाराष्ट्र फिल्म कंपनीचा महारथी कर्ण हा सिनेमा त्यांनी पाहिला होता. त्यातलं सरदार बाळासाहेब यादवांनी केलेलं कर्णाचं काम जबरदस्त होतं. तात्यासाहेबांनी लिहिलंय की थिएटरमधून बाहेर पडताना कर्ण मनात घेऊनच मी बाहेर पडलो. मुळात घरी वडिलांच्यापासून सर्वांना कर्णाच्या विषयी एक जिव्हाळा होता. कर्णाचं औदार्य, त्याचा पराक्रम, त्याच्यावर त्याच्या जन्मानेच केलेला अन्याय आणि आईच्या संदर्भातली त्याची भावनिक गुंतागुंत. कर्णाची शोककथा कुसुमाग्रजांनी कौंतेयमध्ये साकार केली. मला काय हवं आहे माझं मलाच समजत नाही. राजमाते, तू खोटं बोललीस. तुला ठाऊक आहे तुला काय हवंय ते. तुला तुझा कर्ण हवा आहे. कर्णासाठीच हा सारा आक्रोश, ही सारी अंतःकरणाची तडफड. एकट्या कर्णासाठी नाही, एकट्या कर्णासाठी नाही. माझी सारी मुलं मला हवी आहेत. माझा कर्ण मला हवा आहे. माझे पांडव मला हवे आहेत. माझा कर्ण. पण कर्णावरती माझा काय हक्क उरला आहे आता? माझ्या पोटचा गोळा. पण मी त्याचा अवहेर केला. त्याची जन्माची वैरीण ठरले. मी कधी पदराखाली घेऊन त्याला दूध पाजलं नाही. कधी मांडीवर घेऊन त्याला अंगाई म्हटली नाही. कधी स्वतःच्या हातानं 2 घास त्याच्या तोंडात घातले नाहीत. कुबेराच्या संपत्तीवर अधिकार असताना मी त्याला भणंगाच्या घरात माझ्या हातानं लोटला. ऐहिक जीवनाची सारी वैभव त्याच्यापासून हिरावून घेतली आणि कमजातपणाचा कायमचा कलंक त्याच्या ललाटी लावून ठेवला. चांडाळणी, तू त्याची खरोखर आई असतीस तर तू जगाला ओरडून सांगितलं असतंस की नाही, कर्ण सूतपुत्र नाही, कर्ण अनाथ पोरका नाही. तो माझ्या पांडवांच्या मातेचा, भीष्माचार्यांच्या सुनेचा, पंडूराजाच्या पट्टराणीचा थोरला मुलगा आहे. पण तो धीर मला झाला नाही. आजही होत नाही. पण कर्णाला सांगायचं धैर्य मात्र आज रात्री दाखवलंच पाहिजे. काही झालं तरी मला कर्णाकडे जायला हवं. उद्या कर्ण 5 पांडवांचा वध करणार आणि पांडव कर्णाला ठार करण्याचा प्रयत्न करणार. नाही, उद्याचा दिवस उजाडण्यापूर्वी मला करता येईल ते केलं पाहिजे. तेव्हा एक घटकाभरच माझ्या पाठीशी उभे राहा. कुंतीचं दुःख तुमच्याशिवाय दुसऱ्या कुणाला कळणार आहे? अनादी कालापासून आकाशात तळपणाऱ्या हे नक्षत्रानो, तुम्हाला रडता येत नाही का? परमेश्वरानं तुम्हाला प्रकाशाप्रमाणे अंतःकरणही दिलं असेल तर एका मानवाच्या दुर्दैवाचा भयानक विलास पाहून ते खचित द्रवल्याशिवाय राहणार नाही. माणसाच्या भविष्याचं दिग्दर्शन करण्याइतके तुम्ही त्याच्याशी समरथ होत असता, मग त्याच्या दुःखातही तुम्ही सहानुभूतीची साथ देणार नाही का? तुमचंही नशीब आकाशातील उच्च पदाशी जखळलेलं आहे. स्वतः अंधारात गुदमरत असताना तुम्हालाही सभोवारच्या जगावर प्रकाशाचं सिंचन करीत बसावं लागतं. आणि होय, विश्वाच्या पसाऱ्यात तेजाचा एवढा दिमाग मिरवणारे तुम्ही, पण तुमच्याही आई बापाचा पत्ता नाही. रडा, माझ्यासारखेच रडा. सगळी चराचर सृष्टी माझ्याबरोबर रडते एवढं तरी समाधान मला मिळू द्या. कोणत्याही माणसाच्या छातीवर पडून स्वतःच्या यातनांची कहाणी त्याला सांगण्याची कर्णाला सवय नाही. या यातना तुमच्याशिवाय कुणाजवळ बोलून दाखवू? धरणीनं मला जन्म दिला आणि आकाशानं माझ्यावर छत्र धरलं म्हणून वाटतं की एखाद्या पर्वताच्या खांद्यावर मान टेकावी, आकाशाच्या पावलांवर मस्तक ठेवावं, नक्षत्रांच्या गळ्यात गळा घालावा
आणि अंतराळाचे सारे मजले भेदून पलीकडे ऐकू जाईल असा हंबरडा फोडून विश्वाच्या त्या नियंत्याला विचारावं की का का म्हणून कर्णाच्या आयुष्याचा असा चेंदामेंदा करीत आहेस? कर्णाची सहनशक्ती मोठी आहे, पण या सहनशक्तीच्या आज चिंध्या झाल्यात. काय म्हणालो मी? धरतीनं मला जन्म दिलाय? नाही, मला कुंतीनं जन्म दिलाय. माझी आई आज मला सापडली. जन्मापासून दुरावलेली माझी आई आज माझ्याकडे आली आणि माझं सारं भावजीवन उद्ध्वस्त करून पुन्हा अंधारात निघून गेली. निघून गेली नाही, मी तिला घालवली, निर्दयपणानं हाकलून दिली. आयुष्यात प्रथमच भेटीला आलेल्या आईचा मी अपमान केला, धिक्कार केला. हजारो याचक कर्णाच्या दाराशी आले आणि संतुष्ट होऊन माघारी गेले, परंतु प्रेमाचं दान मागण्यासाठी आलेल्या माझ्या आईला मात्र मी उन्मत्तपणानं अपमानित करून घराबाहेर हाकून लावलं. अगोदरच जखमी झालेल्या तिच्या हृदयावर मी अधम शिवाशापांचे प्रहार केले. आई,